रणधुमाळी चालू होती. काय चालू होतं? महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत महाराष्ट्राच्या सरकारमध्ये. एक आहे भाजप, दुसरा आहे राष्ट्रवादी आणि तिसरा आहे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना. बरोबर? नगरपालिका महानगरपालिकेमध्ये या सर्व पक्षाच्या नेत्यांनी किती एकमेकांना धुळी काढली, किती या ठिकाणी खालच्या दर्जावर जाऊन एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एखाद्या पक्षाच्या नेत्यावर टीका केली. आज स्वर्गीय अजितदादा आपल्यामध्ये नाही, त्यांच्या जाण्याने तुम्हाला सर्वांना मोठं दुःख झालंय. एक महाराष्ट्राचा एक कणखर नेता आज अचानकपणे आपल्याला निघून गेलं, पण त्या नेत्याला सुद्धा या भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोडलं नाही. त्याच्यावेळी महानगरपालिकेमध्ये किती टीका केली. हे काय महाराष्ट्राचं राजकारण सध्या चालू आहे? हे कुठलंही महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोधणारी गोष्ट नाही. एक महायुतीच्या पक्षाच्या नेत्याचा कार्यकर्ता उठून म्हणतो आम्हाला निवडून द्या, आमची माणसं निवडून द्या, महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी आमच्याकडे. बरोबर? दुसऱ्या महायुतीच्या पक्षाच्या नेत्याचा कार्यकर्ता उभा राहतो आणि म्हणतो आम्हाला निवडून द्या, महाराष्ट्राची तिजोरी आमच्याकडे. तिसरा महायुतीच्या पक्षाचा नेत्याचा कार्यकर्ता येऊन म्हणतो जी तिजोरी जी आहे ती ज्या बँकेची ती बँकच आमची. अरे काय लावलंय? एकाकडे चावी, एकाकडे तिजोरी, तिसऱ्याकडे बँके. अरे बेट्यानो, ज्या बँकेतले पैसे आहेत ना ते तुमचे नाही, ते महाराष्ट्राच्या गोरगरिबांचे, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचे पैसे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण यांना विसर पडली.